किंवा वहिनींनी कधी आईला किंवा आजीला उलट बोलली आहे किंवा मनाविरुद्ध वागली नाही ना? मग त्यांचा उदो का नाही करत तुम्ही? याचं कारण एकच आहे, तुम्ही फक्त फायदा बघता. त्यानेच तर पूजा केली, आता अजून काय करायचं त्यांच्यासाठी? हो पप्पा, ते मानाने नाही नाईलाजाने तुम्ही पूजेला बसवलं. इतकी साधी गोष्ट काय कळत नाही मला? तुमचं कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला मुलांकडून जर फायदा होत असेल तर तुम्ही त्यांना जवळ घेता आणि तुमचा फायदा संपला तुम्ही पाठ करून टाकता. खरंच खरंच मला स्वप्नात सुद्धा वाटलं ना की तुम्ही असे वागाल. म्हणजे भावना मॅडमना आज माझ्याबद्दल जे वाटलंय ना त्याचा 1% जरी तुम्हाला वाटलं असतं ना तर खरंच खूप बरं वाटलं असतं मला. पण नाही, तुम्हाला त्यातलं काहीही वाटलं नाही. मग मी तुमचा रक्त आहे, हे माझं कुटुंब आहे, यावर माझाच काय दुसऱ्यांचा तरी का विश्वास बसेल? असं नको रे बोलू बाळा. मग काय बोलू मी आहे दुसरं? तूच आहे ना, काय बोलू? तुला काय वाटलं मी ती साखी खरंच सोडून देणार होतो? अगं तुळा संपेपर्यंत साखी सोडायचा विचार सुद्धा माझ्या डोक्यात नव्हता. पण माझ्या कानावर सुद्धा 2 काळजीचे शब्द पडले असते ना तर खरंच बरं वाटलं असतं का मला. पास झाला आता, खूप बोललास रे. तर काय तू अरे तुझं नशीब समज, बापासाठी रक्त सांडायचं पुण्य मिळालंय तुला. देवाचे आभार मान सिद्धू. अरे आम्ही तुला एवढं लहानाचं मोठं केलं, तुझे सगळे लाड हट्ट तुझ्या वडिलांनी पूर्ण केले आणि तू आम्हाला सारथी म्हणतोयस. अरे हे बोलण्या अगोदर तुझी जीभ कशी नाही जडली रे? आई माझला या, दुसरं काही नाही. अरे सिद्धू, जन्मभर आई बापांनी तुझं केलंच, त्याची परतफेड तू केलीस म्हणून काय बिघडलं? आता हे जे केलंस हे बोलून दाखवायचं नाही आणि तू आम्हाला स्वार्थी म्हणतोस. विचार कर, तू काय केलंस बाबा? हिच्याशी लग्न केलंस, स्वतःचीच मनमानी केलीस, आमच्या मनात नसतानाही हिला आमच्या डोक्यावर आणून बसवलंस. हिच्या सतत मागं पुढं करत असतोस. आणि आता कसं आहे ना, माझा उद्या जीव गेला ना तरी सुद्धा तुम्हाला कळणार नाही की मला नेमकं काय म्हणायचं होतं ते. कारण तेवढी तुमची बौद्धिक पातळीच नाहीये. आणि नाही मनाचा मोठेपणा आहे तुमच्यात तेवढा. पण ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्हाला कळेल या भाषेत सांगतो. मला हेच वाटतं की मी बड्या राजकारण्यांच्या घरात जन्माला आलो नसतो आणि साध्या गरीब घरात जरी जन्मलो असतो ना तरी मी खरंच खूप खुश राहिलो असतो. कारण कदाचित तिथल्या माणसांना माझी थोडी तरी काळजी असते. सिद्धू, आजी तू काय म्हणाली होतीस की मी भावना मॅडमना लग्नानंतर या घरात आणलं तर माझा वाटोळ होणार. पण आज ही माझी बायको माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होती. आणि आजी तू काय लिहिलं होतंस त्या तांदळात? अवलक्षणा.
आजी, कान उघडे ठेवून ऐक. यापुढे एकदा जरी तू माझ्या बायकोला अवलक्षणा अशी हाक मारलीस ना, तर गाठ माझ्याशी. मग तुमचा राजकारणी घराणा असो किंवा तुमची आबरू, कुठल्याही गोष्टीचा मी विचार करणार नाही. आणि सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील, कोणाची काय लक्षणं आहेत ते तो बघतोय. त्याला तरी घाबरा. चला मॅडम.